हॅलो बाळा, बस एक 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं होतं. आम्ही जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा तू आम्हाला समजून घेशील अशी आशा करतो. कधी आमच्याकडून एखादी बशी फुटली, चहा सूप काही टेबलवर सांडलं तर रागावू नकोस. समजून घे बेटा की आमची नजर आता कमजोर होत चालली. म्हातारपणी माणसं जास्त संवेदनशील होतात. तू जर ओरडशील तेव्हा आम्हाला स्वतःचीच कीव येऊ लागेल. आमची ऐकण्याची क्षमता हळूहळू काम करेनाशी होईल. तू सांगितलेलं कदाचित व्यवस्थित ऐकू येणार नाही, तेव्हा तू आम्हाला बहिरं म्हणून हिणवू नकोस बाळा. पुन्हा एकदा सांग किंवा लिहून दाखव. आम्ही आता म्हातारे होत चाललो आहोत. आमच्या गुडघ्यातली ताकद कमी होईल तेव्हा आम्हाला मदतीचा हात दे. तुला लहानपणी चाल चाल शिकवताना आम्ही हात दिला होता ना, तसा. आम्हाला सहन कर बाळा थोडा. एखाद्या वेळी आम्ही एकच गोष्ट परत परत सांगू, पण तू न कंटाळता ऐकावंस. आमची थट्टा नको करूस किंवा आमचा ऐकण्याचा त्रागाही करून घेऊ नकोस. तुला आठवतं तू लहानपणी फुग्यासाठी हट्ट केला होतास आणि सारखं फुगा पाहिजे फुगा पाहिजे अशी तुझी भुणभुण चालू असायची, अगदी हातात फुगा येईपर्यंत. आम्ही आता म्हातारे होत आहोत. आमच्या अंगाला कदाचित एक प्रकारचा दर्प येईल, त्याबद्दल माफ कर आम्हाला. आम्ही जेव्हा विक्षिप्त वागायला लागू तेव्हा तू आमचं वागणं संयमानं झेलशील अशी आम्हाला आशा आहे. आयुष्याच्या कातरवेळी असंच होतं रे बाळा. तू जेव्हा वयस्क होशील ना तेव्हा तुलाही ते आपोआप समजेल. थोडा वेळ आमच्याशी बोलण्यासाठी दे बाळा. अगदी काही मिनिटं दिलीस ना तरी आम्ही खुश होऊ. आता आम्ही दोघेच असतो कायम एकमेकांच्या जवळ, तिसरं कुणी नाहीये ना बोलायला म्हणून. तू कामात खूप बिझी असतोस याची जाणीव आहे आम्हाला. आमच्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात तुला फारसा रस नसला तरी थोडा वेळ दे बाळा आम्हाला. तुला आठवतं तू लहान असताना तुझी टेडी बिअरच्या गोष्टी आम्ही परत परत ऐकायचो. पुढे केव्हा तरी आजारी पडलो, अंथरुणाला खिळलो तर आमची काळजी घे. कधी चुकून आमच्याकडून अंथरुण ओलं झालं किंवा आम्ही काही इतर गोंधळ केला तर रागावू नकोस बाळा. आमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तू धीरानं आमची काळजी घे. तसंही आम्ही आता फार काळ जगणार नाही आहोत. जेव्हा आम्ही आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजू तेव्हा तू आमचा हात हातात धर, म्हणजे आमच्या अंगात मृत्यूला सामोरं जाण्याचं बळ येईल. आम्ही प्रत्यक्ष परमेश्वराच्या भेटीला जेव्हा जाऊ तेव्हा दुःखी होऊ नकोस. आम्ही त्याच्या कानात सांगू तुझ्यावर भरभरून प्रेम करायला, तुला भरभरून आशीर्वाद द्यायला, कारण तू आमच्यावर जीवापाड प्रेम केलेस आयुष्यभर. थँक्यू सो मच आमची मनापासून काळजी घेतल्याबद्दल.